हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतोय. आजचा आपला 36वा व्हिडिओ आहे. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील. बघा, आज आपण टॉपिक जो पाहणार आहे तो आहे शूड. याला डिटेल्समध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. एक उदाहरण, कशाप्रकारे त्याचा प्रश्न बनवायचा, कशाप्रकारे ते नकारार्थी बनवायचं आणि कशाप्रकारे सर्व वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं सविस्तर आपण पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता, किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देतो. आज आपण त्या टॉपिकशी रिलेटेड आपण उदाहरणे पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा एक सराव होऊन जाईल. वाक्याच्या शेवटी करायला हवं, करायला पाहिजे, केलं पाहिजे, ठीक आहे. एखाद्याला आपण सल्ला देतो त्यावेळेस आपण या प्रकारची वाक्य बोलत असतो, त्यावेळेस शूडचा वापर करायचा. वाक्य बघा, तू तुझ्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी. सल्ला दिला आहे आपण त्या ठिकाणी. तर बघा, सब्जेक्ट आहे सुरुवातीला, सब्जेक्ट तू म्हणजेच यू, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आज्ञा पाळणे म्हणजे ओबे, आणि वडीलधाऱ्यांची, तुझ्या वडीलधाऱ्यांची म्हणजेच युअर इल्डर्स. यू शूड ओबे युअर इल्डर्स, अशा प्रकारे, आणि फुल स्टॉप. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने सकाळी लवकर गेले किंवा निघाले पाहिजे. सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट आहे तिने म्हणजेच शी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर लिव्ह, क्रियापदाचं पहिलं रूप, निघणे म्हणजे लिव्ह, लवकर अर्ली आणि सकाळी इन द मॉर्निंग आणि फुल स्टॉप. शी शूड लिव्ह अर्ली इन द मॉर्निंग, तिने सकाळी लवकर निघाले पाहिजे किंवा गेले पाहिजे, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मी या टोपीऐवजी दुसरी टोपी खरेदी करायला हवी. तर मी हा सब्जेक्ट आहे म्हणजे आय येणार या ठिकाणी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर खरेदी करणे म्हणजेच बाय, त्याच्यानंतर दुसरी टोपी म्हणजे अनॉदर कॅप, आणि या टोपीऐवजी, बघा ऐवजी हा जो शब्द आहे याच्यासाठी आपण इन्स्टेड ऑफ लिहितो, इन्स्टेड ऑफ, आणि या म्हणजे दिस, ठीक आहे. तर हा एक स्वतःमध्ये टॉपिक बनवून जातो बघा, इन्स्टेड ऑफ. याच्यावरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवूया. आय शूड बाय अनॉदर कॅप इन्स्टेड ऑफ दिस, हे लक्षात ठेवा. मी या टोपीऐवजी दुसरी टोपी खरेदी करायला हवी. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, आम्ही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे. आम्ही म्हणजेच वी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप साजरा करणे म्हणजे सेलिब्रेट, आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे देअर वेडिंग ॲनिव्हर्सरी, आणि फुल स्टॉप. वी शूड सेलिब्रेट देअर वेडिंग ॲनिव्हर्सरी, आम्ही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तन्मयने खेळण्याऐवजी अभ्यास करायला हवा. सब्जेक्ट कोण आहे? तन्मय, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर अभ्यास करणे स्टडी, आणि इन्स्टेड ऑफ प्लेइंग, खेळण्याऐवजी, ठीक आहे, इन्स्टेड ऑफ. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याच्या काकांनी सिगारेट ओढणे टाळले पाहिजे किंवा टाळायला हवे. तर त्याचे काका, सब्जेक्ट आहे म्हणजे हिज अंकल, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय? टाळणे म्हणजे अवॉइड, आणि सिगारेट ओढायला म्हणजे स्मोकिंग, सिगारेट ओढणे म्हणजे स्मोक. पुढचं वाक्य आहे, तिच्या मुलीने TV जास्त वेळ पाहायला नको. बघा, तिची मुलगी हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण हर डॉटर सुरुवातीला लिहिणार, त्याच्यानंतर शुडंट. बघा, शूड आणि नॉट, शूड नॉट असं पण लिहू शकतो, परंतु नॉटला ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस आपण शुडंट असं लिहितो, हे पण लक्षात ठेवा. हर डॉटर शुडंट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पाहणे म्हणजे वॉच, आणि TV,
TV, ठीक आहे. जास्त वेळ म्हणजे फॉर अ लॉंग टाईम. हर डॉटर शुडंट वॉच TV फॉर अ लॉंग टाईम म्हणजे तिच्या मुलीने TV जास्त वेळ पाहायला नको, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ड्रायव्हरने जोरात गाडी चालवू नये किंवा चालवायला नको. द ड्रायव्हर सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शुडंट, त्याच्यानंतर ड्राईव्ह, गाडी चालवणे म्हणजे ड्राईव्ह, आणि द कार टू फास्ट, जोरात म्हणजे टू फास्ट, ठीक आहे. अशा प्रकारे ड्रायव्हरने जोरात गाडी चालवू नये. द ड्रायव्हर शुडंट ड्राईव्ह द कार टू फास्ट. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे हिमेशने अनावश्यक कार्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नये. सब्जेक्ट आहे हिमेश, वाक्य नकारार्थी आहे म्हणून शुडंट येणार, शुड आणि नॉटला एकत्र करून. त्याच्यानंतर वाया घालवणे म्हणजे वेस्ट. त्याच्यानंतर हिज टाईम, ठीक आहे, स्वतःचा म्हणजे हिमेशचा वेळ, हिज टाईम इन अननेसेसरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे अनावश्यक कार्यात. हिमेश शुडंट वेस्ट हिज टाईम इन अननेसेसरी ॲक्टिव्हिटीज. हिमेशने अनावश्यक कार्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नये, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तिने त्याला दोष द्यायला नको. सब्जेक्ट कोण? ती म्हणजेच शी. त्याच्यानंतर शुडंट, त्याच्यानंतर दोष देणे म्हणजे ब्लेम, आणि त्याला म्हणजे हिम. शी शुडंट ब्लेम हिम, तिने त्याला दोष द्यायला नको. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तू जास्त खोल पाण्यात जाऊ नकोस किंवा जायला नको. यू, तू म्हणजेच यू, त्याच्यानंतर शुडंट, त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो, आणि इन डीप वॉटर म्हणजे जास्त खोल पाण्यात, इन डीप वॉटर. यू शुडंट गो इन डीप वॉटर, तू जास्त खोल पाण्यात जाऊ नकोस. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तिने अशा थंडीत स्वेटर घातला पाहिजे. तिने सब्जेक्ट आहे, ती म्हणजेच शी. त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर वेअर, स्वेटर घालणे वेअर, त्याच्यानंतर स्वेटर, इन दिस कोल्ड वेदर, अशा थंडीत, अशा थंडीच्या वातावरणात, वेदर. बघा, पुढचं वाक्य आहे त्याने आज चांगले खेळायला पाहिजे. त्याने म्हणजे ही. शूड, त्याच्यानंतर खेळणे प्ले, त्याच्यानंतर वेल चांगला, आणि टुडे म्हणजे आज. ही शूड प्ले वेल टुडे, त्याने आज चांगले खेळायला पाहिजे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आपण त्यांना माफ केले पाहिजे. आपण वी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर फॉरगिव्ह, माफ करणे, आणि त्यांना म्हणजे देम. वी शूड फॉरगिव्ह देम, आपण त्यांना माफ केले पाहिजे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्यांनी देश सोडायला नको. दे, त्यांनी म्हणजेच दे. शुडंट, नकारार्थी वाक्य आहे म्हणून शुडंट. सोडणे लिव्ह, त्याच्यानंतर देश म्हणजे द कंट्री. दे शुडंट लिव्ह द कंट्री, त्यांनी देश सोडायला नको. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आपण प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे. आपण म्हणजे वी, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर लव, आणि ॲनिमल्स, ठीक आहे. वी शूड लव ॲनिमल्स. सब्जेक्ट, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि ऑब्जेक्ट ॲनिमल्स. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्यांनी बसऐवजी आगगाडीत जायला हवे. त्यांनी म्हणजेच दे, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर गो, क्रियापदाचं पहिलं रूप. बाय ट्रेन इन्स्टेड ऑफ गोईंग बाय बस, ठीक आहे. ज्यावेळेस हा टॉपिक आपण पाहू त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी खूप काही शिकाय भेटणार आहे, कशा प्रकारे आपण वापरलं, ठीक आहे. दे शूड गो बाय ट्रेन इन्स्टेड ऑफ गोईंग बाय बस, त्यांनी बसऐवजी आगगाडीने जायला हवे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे राकेशने त्याच्या मित्राशी भांडायला नको. नकारार्थी वाक्य आहे. बघा, या सब्जेक्ट काय येणार? राकेश, त्याच्यानंतर शुडंट, त्याच्यानंतर क्युरल विथ हिज फ्रेंड. राकेशने त्याच्या मित्राशी भांडायला नको, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्याच्या आईने त्याला समजवून घेतले पाहिजे. त्याची आई सब्जेक्ट आहे म्हणजे हिज मदर, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर अंडरस्टँड, समजून घेणे, आणि हिम म्हणजे त्याला. हिज मदर शूड अंडरस्टँड हिम, त्याच्या आईने त्याला समजून घेतले पाहिजे. 6 वाजण्यापूर्वी तेथे पोचायला हवे. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट
या ठिकाणी मी घेऊया. मी 6 वाजण्यापूर्वी तेथे पोहोचायला पाहिजे. मी म्हणजेच आय, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर रीच पोहोचणे. देअर म्हणजे तेथे आणि बिफोर 6 o'clock 6 वाजण्यापूर्वी. आय शूड रीच देअर बिफोर 6 o'clock. मी 6 वाजण्यापूर्वी तेथे पोहोचायला हवे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझ्या भावाने लवकर यायला हवे. माझा भाऊ सब्जेक्ट आहे म्हणजे माय ब्रदर येणार, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर कम येणे आणि त्याच्यानंतर लवकर म्हणजे अर्ली. माय ब्रदर शूड कम अर्ली. माझ्या भावाने लवकर यायला हवे. प्रत्येकाने आयकर नियमितपणे भरला पाहिजे. प्रत्येकाने सब्जेक्ट आहे म्हणजे एव्हरीवन येणार, त्याच्यानंतर शूड येणार, त्याच्यानंतर पे भरणे पे. इन्कम टॅक्स म्हणजे आयकर आणि नियमितपणे म्हणजे रेग्युलरली. एव्हरीवन शूड पे इन्कम टॅक्स रेग्युलरली. प्रत्येकाने आयकर नियमितपणे भरला पाहिजे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याने व्यवस्थित व वेळेवर खायला हवे. बघा त्याने म्हणजे ही, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर इट. ही शूड इट. त्याने खायला हवे इथपर्यंत. प्रॉपरली अँड ऑन टाईम. व्यवस्थित म्हणजे प्रॉपरली आणि वेळेवर म्हणजे ऑन टाईम. या वर्डसाठी आपण या ठिकाणी अँडचा वापर केला आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्यांनी जास्त जोरात मोटार गाड्या चालवायला नको. बघा त्यांनी दे. शुडंट वाक्य नकारार्थी आहे म्हणून शुडंट. त्याच्यानंतर ड्राईव्ह चालवणे ड्राईव्ह. द व्हेकल्स म्हणजे मोटार गाड्या आणि जास्त जोरात म्हणजे सो फास्ट. दे शुडंट ड्राईव्ह द व्हेकल सो फास्ट. त्यांनी जास्त जोरात मोटार गाड्या चालवायला नको. बघा पुढचं वाक्य आहे आपल्याला हे हॉटेल 9 वाजण्यापूर्वी सोडायला हवे. वी आपल्याला, ठीक आहे, सब्जेक्ट वी, त्याच्यानंतर शूड, लिव्ह म्हणजे सोडणे, दिस हॉटेल हे हॉटेल आणि 9 वाजण्यापूर्वी म्हणजे बिफोर 9 o'clock. वी शूड लिव्ह दिस हॉटेल बिफोर 9 o'clock. आपल्याला हे हॉटेल 9 वाजण्यापूर्वी सोडायला हवे. तर अशा प्रकारे काही सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत जे की शूड या टॉपिकशी रिलेटेड होते. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.